तर आज जे आपला कार्यक्रम झाला, काही नवीन कोर्सेस वगैरे काही MKCL सुरू केले आहेत? हो, पहिलं म्हणजे MSCIT जो कोर्स आहे तो आता 125 AI टूल्स त्याच्यामध्ये शिकवले जातात. म्हणजे डिजिटल लिटरसी इतके वर्ष MSCIT कोर्स करतच आला आहे, पण त्याबरोबरच AI लिटरसी पण आम्ही चालू केलेली आहे. 125 AI टूल्स म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी एक स्पेशलाइज टूल असतं, म्हणून ते 125. तर ते सगळे आम्ही तिथं शिकवलेत आणि आम्ही स्वतः डेव्हलप केलेला AI त्यामध्ये आम्ही दिला आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या कुठल्याही प्रश्नांना तो उत्तरं देतो, असं आम्ही MSCITत केलेलं आहे आणि ते एक अगदी युनिक एक्सपेरिमेंट आहे. दुसरी गोष्ट अशी की आम्ही पॉवर BI, VFX एडिटिंग असे सगळे कोर्सेस एकदम ॲडव्हान्स असे काही कोर्सेस आम्ही आणलेले आहेत. ते आमच्या क्लिक कोर्सेसमध्ये आणलेले आहेत. त्यात पायथॉन प्रोग्रामिंग पण आहे. असे जवळजवळ 250-300 कोर्सेस हे वेगवेगळ्या विषयाचे आम्ही क्लिक म्हणजे नॉलेज लीड करिअर्स ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही ते शिकवतो. आणि ते सुद्धा आमच्या सर्व केंद्रांमध्ये महाराष्ट्रभर 5000 केंद्र आहेत, त्या सर्व 5000 केंद्रांमध्ये आम्ही ते शिकवतो. तर हे अतिशय इनोव्हेटिव्ह गोष्ट आता झालेली आहे. त्याचबरोबर आम्ही सगळ्या केंद्रांना मायक्रोसॉफ्ट लायसन्सेस देतो. आम्ही सगळ्या केंद्रांना ॲडॉबीचे लायसन्सेस देतो. हे सगळे लायसन्सेस पण आम्ही त्यांना एकही रुपये न घेता त्यांना आम्ही देतो, दरवर्षी देतो. तर कधीपासून सुरू झाले कोर्सेस? MSCIT हा कोर्स 2002ला आमचे ऑर्गनायझेशन सुरू झाल्यानंतर आम्ही तो आमच्याकडे देण्यात आला गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने. आणि आम्ही आत्तापर्यंत 2 कोटी विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर केले, 2 कोटी रजिस्ट्रेशन झालेत. आणि हा कदाचित जागतिक विक्रमच असू शकतो की ज्याच्यामध्ये 3 महिन्याचा म्हणजे 120 तासाचा 144 तासाचा कोर्स हा आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि आमची MSBT गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन त्याची परीक्षा घेतं. तर आणि हा इतके वर्ष नव्या रूपात दरवर्षी आलेला आहे. त्यामुळं दरवर्षी लाखो विद्यार्थी ह्याला ॲडमिशन घेतात. आणि आत्तापर्यंत म्हणजे दरवर्षी साधारण 7 ते 8 लाख विद्यार्थी याला रजिस्टर करतात. म्हणजे 10वी झाल्यानंतर कॉम्प्युटर शिकायचा आणि ते करायला MSCIT हे एक गणित बनून गेलेलं आहे सगळं. परंतु ह्यावेळी ते अगदी खूप मोठा बदल म्हणजे AI हा त्याच्यात आम्ही आणलेला आहे. कारण आज AIचं महत्त्व इतकं आहे की AIचा सुयोग्य वापर करणं हे तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि प्रत्येक नागरिकांनी योग्य वापर नैतिकतेने वापर करणं हे सगळं आम्ही त्यात शिकवतो की काय महत्त्वाचं आहे, हा AI कसा वापरायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग की प्रॉम्प्ट कसे द्यायचे. आता टोकनायझेशन हे नवंच गंमत चालू झालेली आहे की खूप जास्ती टोकन यूज होतात आणि त्याचा ॲक्सेसच ब्लॉक केला जातो AI टूलमध्ये. परंतु कमीत कमी प्रॉम्प्ट असा द्यायचा की कमीत कमी टोकन वापरले जाते. हे एक टोकनायझेशन हे नवं गणित सध्या आलेलं आहे. तर त्याचासुद्धा ह्याच्यात अंतर्भाव आम्ही करतो. हॉलमध्ये जर कार्यक्रम झाला तर कुठून आधी इथून लोक आले? आता हे सगळे आमचे म्हणजे धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, मराठवाड्यातले पूर्ण आलेले, मराठवाडा वेस्ट आमच्या वेस्ट मराठवाडा जो आहे त्यातले आले. उद्या आमच्या ईस्ट मराठवाड्यामध्ये आत्ता साधारणपणे 450च्या वरती सेंटर्स इथं आहेत. 5000पैकी 450 इथं आहेत. आत्ता 1000 आहेत इथले, म्हणजे औरंगाबाद संभाजीनगरचे, छत्रपती संभाजीनगरचे सगळे. किती दिवसाचा कार्यक्रम आहे हा आत्ता 1च दिवसाचा आहे. आम्ही वर्षातनं एकदा आमच्या विभागीय मीटिंग घेतो. त्या मीटिंगमध्ये आता नवं काय करू, त्यांचे काही फीडबॅक घेतलेले जे असतात त्याच्यावर आम्ही काय ॲक्शन घेतली हे सगळं आम्ही त्याच्यावर सांगत असतो. विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? विद्यार्थ्यांना हाच आव्हान माझं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असं आहे की AI जो येतोय तर AI हा सगळीकडं भरून टाकलेला आहे. म्हणजे आता सगळीकडं नुसत्याच बातम्या येतात की AIनी जॉब जात आहेत. पण ते का जात आहेत हे जाणून घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला AI सक्षम तुम्ही असाल, तुमचा कुठलाही जॉब असेल तो जर AI रेडी तुम्ही असाल तर तुम्हाला बोलवलं जाईल. ही परिस्थिती आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही जॉबमध्ये आता AIचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण तो मी एक लेखमध्ये लिहिला होता की हा AI जो आहे तो अनेकदा हॅलोसिनेशन तयार करतो. AIवरची अंधश्रद्धा असं त्या लेख लिहिला होता. तर त्याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे की कधीकधी स्वतःच सगळं बनवून तो देतो. मग त्याचं खरोखर योग्य दिलं आहे का त्याने उत्तर हे जाणणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझं सगळ्या विद्यार्थ्यांना हे आहे
की आत्ताच्या जगात ए आय वापरा, पण ए आय बरोबर उत्तर देतो का? म्हणजे खरं ए आय कशासाठी वापरायचा की त्याचे रेफरन्सेस घ्यायचे आणि योग्य तो पटकन काढून जे देतो त्यातनं योग्य रेफरन्स देतो तुम्हाला, तो रेफरन्स घेऊन ते वाचणं, त्याचा अंदाज काढणं, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. ते माझं आपलं म्हणणं. परत एकदा नाव सांगा. मी समीर पांडे, मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचं.